नाही किंवा तो माझा अधिकार आहे असंही मला वाटत नाही. तुम्ही सगळेजण वयानं ज्ञानानं माझ्यापेक्षा मोठी माणसं आहात आणि म्हणून आयुष्यातले 2-4 अनुभव तुमच्यासोबत शेअर करावेत. जे काही चांगलं वाचनात, ऐकण्यात, पाहण्यात आलं ते तुमच्यासमोर मांडावं हा प्रांजळ प्रयत्न माझ्या व्याख्यानात नेहमी राहतो. कारण चांगलं बोलायला लागलं आणि तुमच्यासारखी 4 माणसं कौतुक करायला लागली, आम्ही पण जरा हवेत चालायला लागतो. आणि मग एक दिवशी मी वडिलांना असंच जरा थोडंसं हवेत म्हटलं आप्पा मी आता भाषण करणार नाही. ते म्हटले का, काय झालं? मी म्हटलं समाज जर बदलणार नसेल तर आपण कशासाठी बोलायचं? वडील मला म्हटले ते समाज बदलायचं तेव्हा बदलेल. बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीनं फार मोठं काम होईल. तेव्हा समाज सुधारायचा आहे तेव्हा सुधरेल. बोलून बोलून आपल्यामध्ये काही सुधारणा झाली आणि आपल्यामध्ये काही बदल झाला तरी मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांचं जगणं सुंदर होऊ शकेल. आणि म्हणून इतरांना बदलवण्याचा प्रयत्न करत असताना त्या बदलाची, त्या परिवर्तनाची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करता येईल का या दृष्टीनं प्रांजळ प्रयत्न आहे. खरं तर मला असंही सांगायचंय की मी काय किंवा माझ्यासारखं कुणीही काय, जे सांगेल ते तसंच्या तसं तुम्ही कधी स्वीकारू नका. ते तुमच्या हिताचं आहे का ते बघा. आम्ही जे सांगतोय त्याची थोडीशी चिकित्सा करा. ते खरं आहे का, खोटं आहे का, बरं आहे का, वाईट आहे का, थोडंसं तावून सुलाखून बघा आणि मग पटलं हे आपल्या हिताचं आहे तर मग स्वीकारा. लगेच कुणीतरी म्हटलं आता हे करून बघा मग आनंद मिळतोय, आम्ही तिकडे पळायला लागलो. कुणीतरी सांगितलं आता या वाटेनं जाऊन बघा, आम्ही त्या वाटेनं. आम्ही अनुकरण करतो. खरं तर अनुकरण म्हणण्यापेक्षा बहुतांशी वेळा आम्ही अंधानुकरण करतो. चिकित्सा न करता वाटा निवडतो आणि फार पुढे निघून गेल्यानंतर कळतं अरे इथं तर काहीच नव्हतं, आपण चुकीच्या मार्गाने आलेलो आहोत. आणि म्हणून वेळ दवडण्याच्या अगोदर थोडंसं चिकित्सा करा, थोडंसं अंतर्मनात डोकावून बघा आणि पटलं तर मग पुढे चाला. अंधानुकरण करायचं नाही. सगळ्यांनी उजवा हात वर घ्या. उजवा का एकच घ्या. हा ही 4 बोटं दिसत आहेत सगळ्यांना माझी. ही 4 बोटं सगळ्यांनी हनवटीला लावा. तुमच्याकडे हनवटीला कपाळ म्हणतात. मग तुम्ही कपाळाला हात का लावला? खरं सांगायचं का लावला? का तुम्ही लावला म्हणून इथेच गडबड आहे. आतापर्यंत कुणीतरी हे केलं, आम्ही ते करून बघितलं आणि आमच्या पुरतच मर्यादित ठेवलं नाही. आमच्या येणाऱ्या पिढ्यांवर सुद्धा आम्ही ते लादत गेलो. कुणीतरी डीएडला गेलंय, आम्ही पोराच्या मागच लागलो. डीएडला नंबर लागला पाहिजे, काही कर. एक काळ होता डीएडचा. डीएडला जर नंबर लागला आणि त्याला जिल्हा परिषदेला नोकरी लागली आणि त्याला जर बायको डीएड झालेली भेटली, त्याची गाडी रोडाला लागली म्हणून समजायची. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला. गावात एखादाच इंजिनियर असायचा. पाहुणे जर गावात आले आणि पाहुण्यांनी विचारलं इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव त्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर कुठं राहते, ते म्हणते नाव सांग. प्रत्येक घरात 4 आहेत. आता इंजिनिअरिंगचा बूम संपला, आता मेडिकलचा ट्रेंड आहे. प्रत्येक आई बापाला वाटतंय आपल्या पोरानं मेडिकललाच गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर ते म्हणते रशियाला जा, पण मेडिकललाच तू गेलं पाहिजे. ट्रेंड जसे बदलतात तसं आपण त्या वाऱ्यानुसार वाहत राहतो. आपल्या मुलाबाळांच्या मनावरती पण ते बिंबवतो. पण आपण सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्यातला आपल्याला वेगळे पण ओळखता येईल का? ज्या दिवशी आपल्याला आपलं वेगळे पण ओळखता येईल त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. म्हणून अंधानुकरण न करता, अनुकरण न करता कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकवावं. आपल्या लेकरा बाळांच्या बाबतीत सुद्धा ठराविक वयापर्यंत त्यांच्यामध्ये नेमकं काय चांगलंय
ते शोधण्याचा अट्टहास तरी आईवडिलांचा असावा आणि त्यानुसार त्यांना त्यांच्या जगण्याला दिशा देता येईल का यासाठी प्रयत्न करावेत। आम्हाला लेकरांचं जगणं सुंदर व्हावं यासाठी आम्ही आमची स्वप्न त्यांच्या कपाळावरती चिटकवत असतो, लादत असतो। तू हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे। एक बाग होती, एक सर्कस होती। त्या सर्कस मध्ये रोज वाघ सिंहाचे प्रयोग चालायचे आणि सगळी लोक वाघ सिंहाचे प्रयोग बघायला गर्दी करायची। एक लहान मुलगा, सगळ्यांनी शांत बसा, आपल्या आपल्या लहान मुलांना जवळ घ्या, त्यांच्या हातातले वेफर्स त्यांनाच खाऊ द्या आणि खुर्च्यांचा आवाज करू नका। आणि जी मुलं शांत बसत नसतील त्यांच्या हातात मोबाईल द्या, कारण तेवढाच एक पर्याय आता आपल्या समोर उपलब्ध आहे। एक काळ होता, मूल जर रडायला लागलं तर आई त्याला जवळ घ्यायची आणि आईने जवळ घेतल्यानंतर पोरग रडणं थांबवत होत। आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते मी सांगू का तुम्ही सांगा? मोबाईल देते। आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आलेली। वय वर्ष 0 ते 11 वयोगटातली हजारो मुलं त्यांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे। इतका पोरांचा मोबाईलवरचा स्क्रीन टाइम वाढत गेलाय। हल्ली पोरं मैदानावरती खेळायला जात नाहीत, मैदानं ओस पडली आहेत। आम्ही जर खेळायला गेलो, आई काठी घेऊन मागे यायची, बाद झालं खेळायचं, चला आता अभ्यासाला बसा। आता आईला पोराच्या मागे काठी घेऊन पळावं लागतंय, ठेवतो मोबाईल, चल मैदानावर, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार। 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात आम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणतंय मोबाईल। पाहुणे जर आले आणि आई जर चहा घेऊन गेली तर पाहुण्याला वेळ होता बोलायला। पाहुणा विचारायचा गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे का। पाहुणा किमान 2 शब्द बोलायचं हो। आता पाहुणा आला आणि आई चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही। पाहुणा आल्याबरोबर विचारतंय तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का। ते अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण आहे आपल्या मोबाईलची बॅटरी लो आहे। मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर अस्वस्थतेचं कारण असेल तर आम्ही किती फंटूस आयुष्य जगतो। केवळ साधनांशी संबंधित आयुष्य नाहीये, साधनांनी माणसांचं आयुष्य सोपं होईल, सुलभ होईल, पण ते सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही। आणि म्हणून जगणं सुंदर व्हावं असं जर वाटत असेल तर केवळ साधनांमध्ये न अडकता कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघावं। आपल्यामध्ये वेगळेपण काय, आपल्या लेकरांमध्ये वेगळेपण काय, मला वाटतं या संदर्भानं तारतम्य ठेवून वागावं। मी सांगत होतो आम्ही आमची अपूर्ण राहिलेली स्वप्न आमच्या मुलांवरती लादण्याचा प्रयत्न करत असतो। सर्कस होती, सर्कसमध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालायचे आणि ते वाघ सिंहाचे प्रयोग बघायला लोक गर्दी करायचे। एक लहान मुलगा त्या सर्कसच्या मॅनेजरकडे एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन आला आणि त्याला म्हटला आज सर्कसमध्ये, उद्या सर्कसमध्ये हे वाघ सिंहाचा प्रयोग नाही, पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे। सर्कसचा मॅनेजर म्हणला लोक वाघ सिंह बघायला येतात, तुझं कुत्र्याचं पिल्लू कोण बघेल। तो म्हटला हे साधं सुद्धा पिल्लू नाही, हे विशेष पिल्लू आहे। म्हणले काय विशेष आहे। म्हणे हे सुंदर पियानो वाजवत। त्यानं बॅग मधून पियानो काढला, पिल्लाच्या समोर ठेवला आणि ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागला। सर्कसचा मॅनेजर म्हणला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार। दोघांमध्ये गप्पा सुरू होत्या। तेवढ्यात एक मोठं कुत्र त्या सभागृहामध्ये आलं। त्या पिल्लाला असं दातात पकडलं, जोरात त्या पियानोवर लात मारली आणि रागात त्या पिल्लाला उचलून बाहेर घेऊन गेला। सर्कसच्या मॅनेजरने त्या पोराला विचारले कोण आहे आणि एवढा राग का। त्या पोरानं सांगितलं
ये इसकी माँ है, इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवू नये, ज्याला पियानो वाजवता येतो त्यानं डॉक्टर होऊ नये. आपण गडबड करून टाकली. चायनामध्ये वयाच्या 11व्या वर्षी बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये ग्रँड मास्टर झालेली मुलगी, पत्रकारांनी तिला विचारलं, तुझी आवड काय? हे पुरा बस रे तिथे, नाही तर ते पॅकेट गेलं मी पेपर. त्याला विचारलं, बाळा रे, तू 11व्या वर्षी बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर झाली, तुझी आवड काय विचारलं. आता मला सांगा, 11व्या वर्षी जी मुलगी बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर होते, तिची आवड काय असेल? बुद्धिबळच असेल. तिनं सांगितलं, अभ्यास करणं ही माझी आवड आहे. पत्रकारांनी विचारलं, अभ्यास कशाचा करते? यांना वाटलं कदाचित अभ्यास पण बुद्धिबळाचाच करत असेल. तिनं सांगितलं, देशादेशांमधले जे हितसंबंध आहेत, परराष्ट्र धोरण आहे, त्याचा मी अभ्यास करते. आणि मुलगी ग्रँड मास्टर कशात आहे? बुद्धिबळामध्ये. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या करिअरच्या जागा, त्यांचे छंद, त्यांच्या अभ्यासाच्या जागा, याच्यात ते गफलत करत नाही. आपल्याला वाटतंय पोरगं मैदानावर खेळायला गेलं म्हणजे ते IPL मध्येच गेलं पाहिजे. अरे सगळी पोरं नाही जाणार तिथे, मग कुणी खेळायचंच नाही का? आमचे छंद वेगळे, आमच्या आवडीनिवडी वेगळ्या, आमच्या करिअरच्या जागा वेगळ्या. जगणं सुंदर केवळ आणि केवळ उदरनिर्वाहासाठी शिकणं यानं होणार नाही. तुम्हाला लाखो रुपये मिळतात, पण आयुष्यात एक छंद नाही. तुम्ही कोट्यावधी रुपयांचे मालक आहात, पण तुम्हाला त्याच्या पलीकडे दुसरं काही समजत नाही. तुमचं जगणं कशानं सुंदर होणार आहे? मी किती कोट्याधीश दाखवू, जे देवीच्या मंदिरात येतात, देवाच्या मंदिरात येतात, हात जोडून देवाला सांगतात, बाबा पैसे खूप आहेत पण आनंद नाही आयुष्यात. आमच्याकडे तर एक जण आहे, इतके पैसे आनंदीच नाही. शेवटी त्यांना अख्खी बॅग भरली पैशाची आणि दुकानात गेला, म्हणला हे सगळे पैसे तुम्हाला राहू द्या पण आनंद द्या. दुकानदार म्हणला, दुकानात आनंद विकत नाही. दुसऱ्या दुकानात गेला, तिसऱ्या दुकानात गेला, एकाही दुकानामध्ये आनंद काय विकत मिळाला नाही. शेवटी चिडला. रस्त्यानं चालला होता पैशाची बॅग घेऊन. रस्त्याच्या कडेला झाडाखाली एक महाराज बसलेले होते. त्या महाराजांना म्हणला, महाराज अख्खी बॅग तुम्हाला राहू द्या पण जरा आनंद मिळेल का? महाराज म्हणले, काय बॅग मध्ये? म्हणला पैसे. म्हणले चैन उघड. त्यानं बॅगची चैन उघडली, सगळ्या नोटा बॅग मध्ये. महाराज म्हणले, तुला नक्की आनंद पाहिजे? म्हणले हो पाहिजे. चैन लाव. चैन लावली. म्हणले डोळे झाक. त्यानं डोळे झाकले. महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. आनंदच आनंद म्हणले तुझ्या आयुष्यात. या पठ्ठ्यानं डोळे झाकले. महाराजांनी बॅग उचलली. महाराज थेट नगर. 5 मिनिटानं डोळे उघडून बघितलं, महाराज नाही, आनंद नाही, बॅग नाही. रडायला लागला. म्हणला महाराज पुढे गेले, बॅग घेऊन गेले. रडत होता, पळत होता, कुणी त्याच्याशी नीट बोलत नव्हतं. दमला शेवटी आणि एका झाडाच्या खाली जाऊन रडत बसला. रडता रडता त्याची नजर झाडाच्या त्या रस्त्याच्या पलीकडे दुसऱ्या एका झाडाखाली गेली. त्या झाडाखाली त्याला त्याची बॅग दिसली. बॅग दिसल्याबरोबर पळतच गेला. पहिली बॅग उचलली आणि आता काय केलं असेल? चैन उघडली. बघत तर नोटा तशाच्या तशा, एक नोट खालीवर झालेली नाही. सगळे पैसे जसेच्या तसे, बॅग जशीच्या तशी. चैन लावली. बॅग अशी छातीला कवटाळली आणि जोरात ओरडला. म्हटला, एवढा आनंद मला माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता. झाडाच्या मागे लपलेले महाराज बाहेर आले आणि म्हणले, तुला तर हेच पाहिजे होतं आणि तू कुठे शोधत होता? आपण इकडे तिकडे शोधत बसतो. इथं गेल्यावर तर भेटल, तिथं गेल्यावर तर भेटल, पण आनंद, सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं, किंबहुना सोय जीव आत्मयातील आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणा. ज्ञानोबरायांनी तर प्रतिज्ञा घेतली, अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन तिन्ही लोका. ज्ञानोबराय म्हणतात या तीनही लोकांना मी आनंदानं भरून टाकेन. आणि ही प्रतिज्ञा कोण करतंय? ज्यांच्या वाट्याला सुख येऊ नये याची समाजानं काळजी घेतली, ज्यांच्या वाट्याला आनंद येऊ नये याची समाजानं काळजी घेतली. आणि ते ज्ञानोबराय प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. ज्ञानोबराय भिक्षा मागायला गेले, लोकांनी भिक्षा दिली नाही. आंघोळीला गेले इंद्रायणीमध्ये, लोकांनी आंघोळ करू दिली नाही. ज्यांच्या वाट्याला समाजानं सुख येऊ दिलं नाही ते ज्ञानोबराय सगळ्यांना जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. काय भावना आहे हो मनाची. साधू संतांच्या ठाई जे मनाचं मोठेपण आहे त्याच्या किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला ना, आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. पण आपलं काय माहितीये का, म्हणजे आपल्यापेक्षा शेजारच्याला कुपनावर 2 किलो तांदूळ जरी जास्त मिळालं ना तरी आपल्याला करमत नाही. आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. आपण तुलनेत जगत असतो. त्यांच्या तुलनेत आम्ही कुठे आहोत, आमच्या तुलनेत ते कुठे आहे. खरं तर सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे, ते आपलं आपलं आहे. पण आम्ही ते इतरांच्या तुलनेमध्ये मोजमाप करत असतो. ही तुलना संपली ना तर आम्हाला आनंदाच्या 4 गोष्टी कळतील. पण जोपर्यंत आम्ही तुलनेत आहोत तोपर्यंत आम्हाला आनंद मिळू शकत नाही. समजा तुमचे ताई 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं बरं. 8 दिवस आपल्याला करमत नाही 100 रुपये हरवले तरी. गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करून चहा पाजून आम्ही त्यांना सांगणार, बाजारात गेलते 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझं मला माहित. परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते. असं करून करून आता कुठं 100 झालते. एवढं म्हणून थांबत नाही. पुढं म्हणणार, कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाही. किती दुःख आहे. हे दुःख फार वेळ नाही बरं का. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, परवा माझे 500 पडले ग, तिला इतकं बरं वाटतंय ना. आपलं सुखही आपलेलं नाही आणि आपलं दुःखही आपलं. इतर लोक आमच्याविषयी काय बोलतात याच्यावरती आमचं सुख आणि दुःख अवलंबून आहे. आणि ज्ञानोबराय अशा समाजाविषयी काय मोठी भावना आहे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. आपल्याला आनंद मिळावा याच्यासाठी धडपड आहे. ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरीमध्ये मागायची वेळ आली तर ज्ञानोबरायांनी स्वतःसाठी नाही मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. एकीकडे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जे दुर्जन आहेत त्यांचा संहार कर. ज्ञानोबराई म्हणू शकले असते, जे खल आहेत ते मरो. पण ज्ञानोबराय मरो म्हणत नाहीत, जे खल आहेत त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि नंतर तया सत्कर्मिरती वाढो. वाढो कधी म्हणतात, रोप जर छोटा असेल तर वाढो म्हणतात, आणि रोप नसेल तर रुजो म्हणतात. ज्ञानोबराय असंही म्हणू शकले असते, तया सत्कर्मिरती रुजो. रुजो नाही, वाढो. कारण ज्ञानोबरायांना ठाऊक आहे, वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हटले, तया सत्कर्मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय मोठेपणा आहे हा. मला वाटतं यातला किंचितचा तरी मोठेपणा आमच्या ठाई आला पाहिजे. आपल्याला आनंदी राहायचंय का? सगळ्यांना आनंदी राहायचंय का? किती जणांना राहायचंय? हात वर करा. सगळ्यांना नाही, किती जणांना? ज्याला राहायचंय त्यानंच हात वर करायचं, आणि ज्यांना कमी राहायचंय त्यांनी असे हात करायचे. ज्यांना खरंच आनंदी राहायचंय ना त्यांनी असा उंच हात करायचा. सगळ्यांना आनंदी घ्या. ह्याला किती आनंद झाला. मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं खरं सांगा. राहायचंय की दाखवायचंय? शब्बास. राहणं फार सोपं आहे. माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत हे जगाला दाखवायचं. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात साहेब फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाही. त्याच्या डोक्यात एकच असते, फोटो काढताय, स्टेटस ठेव. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे.
बरं स्टेटस ठेवलं तर ठेवलं, मोबाईल आहे ठेवता येत आहे ठेवलं पाहिजे, पण खरं दुःख कधी माहितीये, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वाया गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. खरं तर आनंदही आमचा आहे आणि दुःखही आमचं आहे. आनंदानं राहायला शिका. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या योग्य ठिकाणी खर्च करा. आपल्याकडे किती संपत्ती आपल्या सगळ्यांना माहित आहे की नाही? किती एकर जमीन आहे, किती गुंठे आहेत, तुम्हाला पण माहिती आहे की नाही? आपल्याकडे किती तोळे आहेत, किती ग्रॅम आहेत, आपल्याकडे किती संपत्ती आहे सगळ्यांना माहित आहे. आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे कुणाला माहित आहे? पुढे इथे येऊन सांगेल माझ्याकडे अजून 10 वर्ष शिल्लक. अरे घेतलेला श्वास परत सोडता येईल का नाही याची खात्री नाही. कित्येक जण रात्री डोळे झाकतात, सकाळी कित्येकांचे डोळे उघडत पण नाही. मग आम्ही कोणत्या आविर्भावात आहोत? आम्ही कोणत्या अहंकारात आहोत? परवा मुंबईमध्ये एक भिकारी रस्त्याच्या कडेला मरून पडला. त्याचा अंत्यविधी करायला पण कोणी नव्हतं. म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी अंत्यविधी केला. 2 दिवसांनी पालिकेच्या लोकांनी त्याची झोपडी तोडली. त्यात त्यानं खड्डा खणलेला होता. त्या खड्ड्यावर चटाया टाकलेल्या होत्या. त्याच्यावर उशी टाकून रोज झोपायचा. तो खड्डा उकरला, त्यात 7 ते 8 पोते भरून पैसे सापडले आणि मोजले तर ते थोडे थिडके नाही, 87 लाख रुपये भरले. त्यानं त्याच्या भिकारीपणाच्या व्यवसायातून वेळीच स्वेच्छानिवृत्ती घेतली असती 2-4 नवोदित भिकाऱ्यांना मदत केली असती आणि आहे त्या पैशाचा थोडा बहुत आनंद घेतला असता तर त्याला त्या संपत्तीचा किमान उपयोग तरी आहे. काहींना ढिगा नाही, पण त्यांच्या मनात कायम भीती आहे. हे पुरेल का, पुढच्या पिढीला टिकेल का, ते फक्त साठवून ठेवतंय. क्रेडिटेडचा मेसेज आला महिना अखेरला त्याला इतका आनंद होतोय, पण डेबिटेडची सवय. घेतलेला श्वास सुद्धा साहेब सोडावा लागतो. श्वास फक्त घेऊन बघा बरं जमतंय का, सोडायचंच नाही. घेतलेला श्वास सोडावा लागणार. आपण जे कमवलंय ते इथेच ठेवावं लागणार आहे आणि नंतर ते आपल्या काही उपयोगाचं नाही. मागच्यांची भांडणं लागतील, कुणी वाटायचं कोण नॉमिनी, पण तुमचं आहे. मी म्हणत नाही तुम्ही सगळं उधळून टाका. तुम्ही म्हणताल सांगितलं अजिबात ठेवायचं नाही, उद्या उडून टाका, पण आहे त्याचा किमान आनंद तर घ्या. काहींकडे ढिगानं संपत्ती आहे पण आनंद नाही. आमच्याकडे एक जण आहे, सोन्याची वीट आहे त्याच्याकडे आणि घरात पुरून ठेवली. दर रविवारी उठतंय, उकरतंय, हाय का नाही बघतंय आणि परत पुरून ठेवतंय. घरात कुणी आजारी पडलं घाई दवाखान्यात नेत नाही, पोरांची फी लवकर भरत नाही, कोणाचं पेमेंट लवकर करत नाही आणि सोन्याची वीट पठ्ठ्यानं घरात पुरून ठेवली. दर रविवारी उठायचं, उकरायचं, हाय का नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायचं. मागच्या रविवारी उठला, वीट गेली ना चोरीला, मग रडायला लागला. म्हणला सोन्याची वीट चोरीला गेली. पोलीस स्टेशनला गेला. पोलिसांना म्हटला माझी सोन्याची वीट चोरीला गेली. पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तुझ्याकडे सोन्याची वीट असं. म्हणला माझ्या पंजानं माझ्या आज्याला दिली, माझ्या आज्यानं माझ्या बापाला दिली, बापानं मला दिली. मी दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत पुरून ठेवायचो. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, मग उद्या ये, तुझी वीट घेऊन जा. दुसऱ्या दिवशी हा गेला. पोलिसांनी सोन्याची वीट द्यायची तर त्याच्या हातात दगडाची वीट दिली. हा म्हणला अहो साहेब माझी सोन्याची वीट होती, तुम्ही दगडाची देताय. पोलीस म्हणले तुला काय घेणं देणे, सोन्याची असू नाही तर दगडाची, तुला काय करायचंय? तुला जर पुरूनच ठेवायची आणि उकरूनच बघायची, मग सोन्याची असू नाही तर दगडाची, तुला काय घेणं आहे का? तुमच्याकडे ढिगानं संपत्ती आहे, पण तुम्हाला जर तिचा आनंदच घ्यायचा नाही तर उपयोग आहे का? योग्य ठिकाणी तिचा आनंद घेता आला पाहिजे. आयुष्य परत आहे का? आयुष्य परत नाही. जे क्षण तुमच्या वाट्याला आले
ते आनंदाने जगून घ्या. आपल्याला माहित नाहीये आपण कधी जाणार आहोत. आपल्याला अनेक कार्यक्रमांना दिवसभरात हजेरी लावायची असते, पण एक दिवस एक कार्यक्रम असा येणार आहे, आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत. कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली हजेरी नसेल. आणि हा कार्यक्रम सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहे. त्याआधी आम्हाला जगता येईल का? काय तयार नाही हो, सगळं तयार आहे. नगरपालिकेनं शेड तयार करून ठेवले, बांबूवाल्यांनी बांबू चाळून ठेवले, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवले, पांढऱ्या कापडावाल्यांनी कापडाचे तागे तयार करून ठेवले. काय तयार नाही? रडणारे सुद्धा तयार आहे. श्वास थांबला, सगळं संपलं. 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग कबीर सांगतात, फूक दीनी जैसे होली. जशी होळी पेटवतात तितक्या सहजतेनं पेटून टाकतात. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम नाए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. काय लिहिलं कबीरांनी. एकदा निरोप आला मग तिथं कुणाचाही वशिला चालत नाही. तुम्ही काहीही करा, निरोप आला की तुम्हाला इथून निघायचं आहे. तुम्ही नीतू मांडके नाव ऐकलंय का? हृदयरोग तज्ञ. 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया नीतू मांडकेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या. हजारो लोकांचे प्राण वाचवले. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर नीतू मांडकेंनी ती शस्त्रक्रिया केली. नीतू मांडकेंच्या पत्नी अलका मांडके, दोघेही पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकले. अलका मांडके या भूलतज्ञ, ऑपरेशनच्या अगोदर भूल द्यावी लागली. अलका मांडके भूलतज्ञ. एक दिवशी प्रवासात असताना हसत हसत नीतू मांडके अलका मांडकेंना म्हटले, अलका, कधी जर मला अटॅक आला तर? कोणत्या बाईला बरं वाटतं का नवऱ्यानं असं बोलले? पटकन नवऱ्याच्या तोंडावर हात ठेवला आणि सांगितलं, नीतू, असा अभद्र बोलू नये. नीतू मांडके म्हटले, अरे असं लिहिलंय का डॉक्टरांना येऊ शकत नाही? कुणालाही अटॅक येऊ शकतो. मला आला तर तू काय करशील? हसत हसत दोघं गप्पा मारायला लागले. मग नीतू मांडके सांगत होते, असं जर काही घडलं आणि बायपास करावी लागली, अमुक अमुक याला बोलव. अँजिओप्लास्टी करावी लागली तर अमुक अमुक स्टेन वापर. हृदय ट्रान्सप्लांट करावं लागलं तर इथे तुर्तास करू नको, अमुक अमुक ठिकाणी जा. अशा गप्पा दोघं जण मिळून मारत होते. आणि हसता हसता नीतू मांडके म्हटले, अलका, ऑपरेशन कोण करायचंय ते करेल, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडके म्हणतात, माझ्या आयुष्यातही मला असं कधी वाटलं नव्हतं की आम्ही जे बोललो ते प्रत्यक्ष. दिवशी नीतू मांडके ड्रायव्हिंग करत चाललेले होते. अचानक छातीत चमक आली. नीतू मांडकेंनी अलका मांडकेंना फोन केला, अलका, मला बरं वाटत नाहीये, जवळच हिंदुजा हॉस्पिटल आहे, मी हिंदुजाला पोहोचतो, जिथे असशील तिथून लवकर परत ये. अलका मांडकेंनी हातातली सगळी कामं ठेवली आणि हिंदुजाला यायला निघाल्या. नीतू मांडके हिंदुजाच्या गेट पर्यंत पोहोचले. गाडीतनं खाली उतरले. नीट चालताही येत नव्हतं. वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला आणि सांगितलं, मी नीतू मांडके, मला आयसीयू मध्ये घेऊन चल. स्ट्रेचर बोलवलं, आयसीयू मध्ये नेलं. हजारो लोकांचे प्राण वाचवणारे नीतू मांडके पण लहान मुलासारखे असे स्ट्रेचरवरती झोपलेले होते. तेवढ्यात अलका मांडके आल्या. अलका मांडके आल्याबरोबर अलका मांडकेंचा हात नीतू मांडकेंनी हातात घेतला आणि नीतू मांडके म्हटले, अलका, यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. ऑपरेशनची तयारी सुरू झाली. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. ऑपरेशनही झालं. पुढचे 3 दिवस नीतू मांडके मृत्यूसोबत झुंजत होते आणि हजारो लोकांचे प्राण वाचवणारे नीतू मांडके हृदयविकारानं 3ऱ्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम नाए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. लग्नामध्ये आपण 7 फेरे घेतो.
7 जन्माची आनाभाका घेतो. आपल्याला माहित असतं का 7 जन्म सोडा, या जन्मामध्ये कोण मागे थांबेल, कोण पुढे निघून जाईल, दोघांच्या एकत्रित प्रवासामध्ये कोण अगोदर थांबेल, आपल्याला पुसटशी तरी कल्पना आहे का? जोडीदार गेल्यानंतर आपण रडतो, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोडी. कबीर सांगतात, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोडी. कहत कबीर सुनो भाई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही होत. आपण एक पात्र घेऊन आलेलो आहोत जन्माला. त्या पात्रानुसार आपल्याला चालायचंय आणि ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी इथून निरोप घ्यायचा. म्हणून जे क्षण आपल्या वाट्याला येतील आनंदानं जगून घ्या. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. एकमेकांना वेळ द्या. तुमच्याकडे थोडंफार आहे तर कुणाच्या तरी मदतीसाठी धावून जा. तुमच्या दारात बाग फुलून आली, 2 फुलं इतरांना द्या. तुमचे सूर जुळून आले, 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं, उंजळभर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली, माना वर करून बघू नका, थोडंसं खाली झुका. आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडं तरी वरती उचलून घेता येईल का? माय बापू हो, याच्यासाठी प्रयत्न करा. आपल्या हातामध्ये देण्याची दानत असली पाहिजे. विंदा करंदीकरांची खूप गोड कविता आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आपल्या हातामध्ये ती दानत असली पाहिजे. आमच्याकडे एक जण आहे, इतके पैसे पण कधी कुणाला मदत करणार नाही. गावात एक काम सुरू होतं, लहान लहान पोरं वर्गणी गोळा करत होते आणि हा पठ्ठ्या दारातच बसलेला होता. पोरांनी विचारलं, म्हणले अमुक अमुक काम आहे, जरा 500 रुपये वर्गणी देता का? हा म्हणला वर्गणी आणि 500 रुपये मी आजपर्यंत कुणाला दिली का? तुम्ही लागले मागायला. पोरं हसत पुढे नेली. याला काय वाटलं कुणाच ठाऊक. नीट ऐका तर कळतंय. याने त्या पोरांना बोलवलं आणि म्हणला, तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर मी तुम्हाला 500 रुपये देतो. पोरं म्हणली, काय प्रश्न आहे विचारा. हा म्हटला, माझे 2 डोळे आहेत, त्यातला एक डोळा खरा आहे आणि एक डोळा खोटा आहे. खोटा डोळा अमेरिकेहून बसून आणलेला आहे. त्यातला कोणता खोटा आणि कोणता खरा तुमच्या जर लक्षात आलं तर 500 रुपये बक्षीस. तुम्ही फक्त ओळखून दाखवायचं खोटा डोळा कोणता. आजपर्यंत कोणालाही खोटा डोळा कोणता ओळखता आलेला नाही. एवढं पोरग पुढे आलं आणि म्हणला, काका मी सांगू का? त्याला सांग. आणि म्हणला, डावा डोळा खोटा आहे की तुमचा? ते म्हणला, आजपर्यंत कुणाला ओळखता आलं नाही. आणि तू कसं ओळखलं डावा डोळा खोटा आहे? ते पोरग म्हणलं, काका तुमच्या डाव्या डोळ्यात मला थोडस प्रेम दिसलं. आणि म्हटलं, हाच खोटा असला पाहिजे. तुमच्याकडे बघून तर वाटत नाही, तुमच्याकडे थोडंफार शिल्लक आहे. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंत आपण माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं आणि हृदयातलं वात्सल्य संपलं त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि ती जर मुक्कामी आली सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि 3ऱ्या दिवशी जायला निघाली सगळं घर तिला एसटीला वाट लावायला जायचं. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिनं खिडकीतून हात केला ना, येते. सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता मी बघतो लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असत आणि इकडे लोक मोबाईल मध्ये खेळत असतात. कधी उरकतंय कोणाच ठाऊक. नात्या गोत्यांमध्ये प्रेम उरलं नाही, आपुलकी नाही, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला वेळ नाही. कमालीची बिझी झाली आहे तो माणसं. काल तर मला एक जण म्हटलं, मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही. आम्ही जगतो कशासाठी? नात्यांचा आनंद घ्या. नात्यांमध्ये मजा आहे. बहीण भाऊ, आई वडील, मित्र मैत्रिणी, काय मजा होती. त्या जुन्या लोकांकडे पैसे नव्हते पण नात्यांमध्ये गोडवा होता, प्रेम होतं.
नवरा वर्षातून कधीतरी साडी आणायचा. आता कपाटात इतक्या साड्या आहेत, कोणत्या साडीचा नंबर कधी लागेल साडी वाट बघती, बाई माझा कधी नंबर लागायचा, पण वर्ष तिचा नंबर लागत नाही. आणि एक काळ असा होता, तुम्ही या म्हाताऱ्यांना विचारून बघ, कधीतरी वर्षाकाठी साडी यायची, पण नवऱ्यानं जर वर्षातून एकदा जरी साडी घेतली, बाई पटकन स्वतः नव्हती घालत, ती जावला म्हणायची, बाई तू घडी मोड मग मी घालते. आता घडी मोड हा शब्द तर राहिलाय का? आता कशाची कोणाला घडी मोडायला द्यायची? आता कधी माझी मी घालत, कधी फोटो, कधी आता कुणाला घडी मोडायला द्यायचं काय? आपल्याकडे एक म्हण होती, आई मरो आणि एवढं मावशीचं प्रेम होतं. पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती, साहेब तेवढा चुलत्याकडे करायची. बापाला म्हणायला घाबरायची, मग चुलत्याला म्हणायची, काका हे आणा ते आणा. आता ही शेवटची पिढी ज्यांच्याकडे मावशी चुलता शिल्लक आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी, त्यांना मावशी आहे का? त्यांना चुलता आहे का? आता काळाची गरज आहे, एक मुलगा एक मुलगी, लोकसंख्या 140-45 कोटी पर्यंत गेली आहे. पण आता एकच मुलगा एकच मुलगी, मावशी नाही काका नाही, ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी आणि काका आहे. ज्यांनी आहे त्यांनी ते आहेत तोपर्यंत त्यांचा सन्मान ठेवा आणि जपा त्या लोकांना. डोक्यावर पदर घेतलेल्या 2-4 जणी आहेत अजून म्हाताऱ्या, आणि टोपीवाले 1-2 जण आहेत. नंतर औषधाला सुद्धा सापडायचे नाही. संपली ही पिढी. ज्यांच्याकडे ही माणसं शिल्लक आहेत त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विसरून गेलं ना, घरातली म्हातारी आता 2 भाकरी थापू शकत नाही, पण ती नुसती कॉटवर बसून जरी असली ना, घराचं एक वैभव असतं. घरातला म्हातारा माणूस शेतावर जाऊन काम करू शकत नाही, पण त्याचं घरात असणं सुद्धा एक रुबाब असतो. दाराच्या पुढे एक मोठं वडाचं झाड असतं बघा, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं असतं. ते आहे तोपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष असतं, पण ते झाड जेव्हा उन्मळून पडतं ना, मग त्या झाडाची किंमत कळायला लागते की आतापर्यंत किती सावली दिली, आतापर्यंत किती पिढ्या या झाडाखाली खेळल्या. म्हातारी माणसं सुद्धा आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. ती जेव्हा निघून जातात मग त्यांची उणीव भासायला. गेल्यानंतर तुम्ही कितीही मोठा दावा घातला आणि कितीही गावाला गोडधोड जीव घातलं, गेलेली माणसं परत मिळत नाही. दुसऱ्या गावात गेलेली माणसं भेटतील, दुसऱ्या तालुक्यात गेलेली माणसं भेटतील. एखादा माणूस दुसऱ्या देशात गेला तर तुम्ही त्याला जाऊन भेटाल, पण माणसं एकदा ढगात निघून गेली का मग मात्र सापडत नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर रोज प्रेम करणारे या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत. ज्यांच्याकडे आईबाप आहेत त्यांना जपा. आईचं किती प्रेम असतं पोरींना तुमच्या. तुम्ही माहेरी जायला उशीर, तिला कळलं ना आज येणार आहे, दिवसभर तिची नजर त्या वाट्याकडे असते. तुम्ही दारात यायला उशीर, पटकन उमऱ्यापाशी येते, पाणी वाळून टाकते, भाकरीचा तुकडा वाळून टाकते, पटकन जवळ घेते, गालावरून हात फिरवते, बोट मोडते. कोण करते एवढं प्रेम? 2 दिवस माहेरी थांबलात आणि 3ऱ्या दिवशी जायला निघालात. आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? बाई शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, दूध तर घेऊन जाते का? पापड करून ठेवले, लोणचं करून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्यात. पोरीची पिशवी आई कधी रिकामी देऊ जात नाही. कोण करतं एवढं प्रेम? जोपर्यंत आई आहे तोपर्यंत पोरींचं माहेर. आई गेली का माहेर संपलं. आपलं बालपण कधी संपतं माहितीये? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. पोरींची तर हसायची, रुसायची, रडायची, फुगायची, भांडायची सगळी जागा जर कोणती असते तर ती आई असते. दिवस आई बरोबर फोनवर बोलायचं असतं. आई एक वाक्य कधीतरी काळीच पिळवटून टाकणारं बोलते आणि आपलं नेमकं त्या वाक्याकडे लक्ष नसतं. रोजच्या गडबडीत आपण आईसोबत बोलत असतो, पण कधीतरीच आई म्हणते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं बाजूला ठेवा आणि भेटून घ्या.
माणसं ढगात निघून गेली का मग त्यांच्यासोबत स्पर्श नाही, मग संवाद नाही. गेल्यावर लोक मांडी देतात. गेलेल्या शरीराला अग्नी दिला, त्या अग्नीचा दाह त्या शरीराला कळत नाही. तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श कळेल. लोक गेल्यावर वारा घालतात, त्या वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत पोहोचेल. गेल्यावर नाही स्पर्श. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या स्पर्शाची मजा आहे. इथं अनेक तरुण मुलं आहेत. मला विचारायचं, आईच्या पोटात आपण 9 महिने होतो. किती दिवस झाले तर आठवून बघा बरं. आईच्या हाताला हात लागलेला. आईला शिवून किती दिवस झाले. जिच्या पोटात आपण 9 महिने होतो तिला स्पर्श करून किती दिवस झाले. ज्या बापानं चालायला शिकवलं, खांद्यावर घेऊन मिरवलं, त्या बापाच्या हाताला हात लागून किती दिवस झाले. परवा एका बाबांनी मोबाईल घेतला पैसे साठून आणि पोरानं विचारलं, बाबा कशाला घेतलाय मोबाईल, आता कुणाला फोन लावायचे. बाप म्हणला, कुणालाच फोन लावायचा नाही, दिवसभर तू फोनवर असतो. आता माझ्याकडे पण फोन आहे, कधी कधी माझा पण नंबर डायल कर, मी शेजारच्याच खोलीत असतो. जन्म दिलेल्या आई बापासोबत आम्हाला बोलायला वेळ नाही. इतके कृतज्ञ होऊ नका. आपल्याला पण कधीतरी म्हातारं व्हायचंय. आपले पण हात कधीतरी थरथरणार आहे. आपल्याही पायांना कधीतरी चालायला त्रास होणार आहे. घरातल्या म्हाताऱ्या माणसांच्या खोलीमध्ये अन्नाचं ताट नेऊन ठेवलं म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. त्यांना जेवढी अन्नाची गरज आहे ना, त्याही पेक्षा जास्त त्यांना सन्मानाची गरज आहे. त्यांना सन्मान द्या. सन्मान द्या म्हणजे रोज चालणारं हात सत्कार करा नाही. त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्या. आई छोटे छोटे निर्णय येतो. आई आज ही भाजी करू का, आई तुम्ही कशी करता सांगा बरं. कधीतरी बापाला म्हणा, बाबा मी अमुक अमुक जमीन घेतोय, चला बघून येऊ बरं. अरे बापाचा ऊर भरून येतो. तुमच्या प्रगतीमध्ये आनंद वाटणारी फार मोजकी माणसं शिल्लक आहेत. वास्तू संतीला सगळं गाव जेवून जात आहे. जाताना त्यातले निम्मे म्हणतात, आम्हाला माहिती आहे कसं बांधले. आई आणि बाप 2 लोक अशी असतात. चौकात बसला ना बाप, सगळ्या मित्रांना सांगतो आयुष्यभर सपरात राहिलो, पोरानं घर बांधलं. तुम्ही साधी 2 व्हीलर घ्या, बाप सगळ्यांना सांगत फिरतय आयुष्यभर मी सायकलवर फिरलो, पोरानं 2 व्हीलर घेतली. हो, तुमच्या आनंदात आनंद वाटणारी फार मोजकी माणसं जगात शिल्लक आहेत. त्यात एक तुमची आई आहे आणि एक तुमचे वडील आहेत. त्यांना जपा, त्यांना बोला, त्यांच्यासोबत स्पर्श ठेवा, त्यांच्यासोबत संवाद ठेवा. पोरींनो, तुमच्या वडिलांचं तर तुमच्यावर एवढं प्रेम असतंय. वडिलांचं जेवढं पोरावर प्रेम आहे ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. मुलांनी बापाला काही मागू द्या, बाप म्हणून 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. पुरीनं काही मागायला उशीर, बापाला असं वाटतंय कधी नेऊन देऊ आणि कधी नाही. बापाला माहित असतं चिमणीसारखी 4 दिवस थुई नाचल आणि एक दिवशी भुरकून उडून जाईल. जोपर्यंत आपल्या ओसरीवर आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी लेक जन्माला येते ना, त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक रुपया बाप बाजूला काढून ठेवत. बाप कितीही गरीब असो किंवा श्रीमंत असो, पोरीसाठी त्याची धडपड सुरू असते. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन दे. बाप फाटलेलं बनियन घालल, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला चांगला ड्रेस घेऊन दे. बाप सायकलवर कामाला जाईल MIDC, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन दे, बसचा पास काढून दे, हॉस्टेलची फी भरल. कोण प्रेम करतं तुमच्यावर एवढं? कॉलेजवरून यायला पोरीला 10 मिनिट जरी उशीर झाला ना, बापाच्या काळजाचा ठोका चुकून जातो. 10 वेळा आईला विचारताय कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन लाव ग. जोपर्यंत पोरगी घरी येत नाही तोपर्यंत बापाची नजर त्या रस्त्यावरती असते. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाफेटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. त्याची ऐपतही नसते लग्नात खर्च करायची, पण मित्रांना सांगतो जाऊ द्या, चांगली जागा भेटली, कल्याण झालं पोरीचं, 2 रुपये कमवून निघाल आयुष्यात. कधी एवढं प्रेम जगात तुमच्यावर दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून माझं सगळ्या तरुण मुलींना सांगणं आहे, बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं कधी वागायचं नाही. बापाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे, काय माझ्या पोरीनं कर्तृत्व करून दाखवलं. तुमच्यावर एवढं काळजा इतकं प्रेम करणारा बाप आई तुम्हाला परत मिळत नाही.
म्हणून बापाचा सन्मान ठेवा. उद्या जर पोरींना तुमच्यापैकी कोणी कलेक्टर झालं, लहान लहान पोरी इथं बसलेल्या आहेत, लाल निळेच्या गाडीत बसून याल इथे, आम्ही जेवढे आहोत ना इथे, आम्ही सगळेजण तिथं स्वागताला उभे राहू. कलेक्टर मॅडम या, तुमच्या हस्ते आज उद्घाटन आहे. तुमची आई जेव्हा तुमच्या ऑफिसला येईल आणि पोरींना तुमचं नाव लागलेलं असेल तिथे, जिल्हाधिकारी, काय तुमच्या आईचा रुबाब असेल. पोरांना उद्या तुम्ही SP झालात, पोलीस अधीक्षक झालात, वर्दीत याल, इथं अशी राजमुद्रा असते आणि काय तुमच्या वडिलांना आनंद असेल. बापाची छाती भरून आली पाहिजे. आतापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे पोरांनो, तुमच्या नावानं तुमच्या आईबापाची ओळख झाली पाहिजे. आतापर्यंत काय? अमुक अमुक यांचा मुलगा. एक दिवस ताई असा आला पाहिजे, लोक म्हणले पाहिजे त्या कलेक्टर मॅडम आहेत ना, त्यांची आई बरं काही, ते SP साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं काय, त्या डॉक्टर मॅडम आहेत ना. तुम्ही तुमच्या आई वडिलांची नावं पुसली पाहिजेत. पुसायची, घालवायची नाही. पुसायची कोणत्या अर्थानं? तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. अरे याच्यापेक्षा काय जगणं सुंदर असू शकतं मला सांगा. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, नाती जपा, एकमेकांना वेळ द्या, एकमेकांच्या भावनांची कदर करा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत आनंदानं जगा. निसर्गासमोर आम्ही फार छोटे आहोत आणि आम्हाला याची कल्पना आली आहे कोविडमध्ये. डोळ्यानं न दिसणारं एक विषाणू, सगळं जग जागेवर थांबलं. कुणी कोरोना बघितला का? कुणाकडे फोटो बिटो सेल्फी बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र डोळ्यानं न दिसणारा विषाणू, सगळं जग जागेवर थांबलं की नाही. मग कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. निसर्गावर माजबीज करायच्या फंदात पडू नका, निसर्गासोबत जुळून घ्या. आता 8 दिवसापूर्वी मला दिल्लीला जायचं होतं. 6:30ची फ्लाईट होती. 5:30ला मी एअरपोर्टवर जाऊन बसलो. 1:30 वाजेपर्यंत फ्लाईट आली नाही. मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं, 1:30 वाजले, फ्लाईट का नाही? ते म्हणले दिल्लीवरून एकही फ्लाईट निघत नाहीये. म्हटलं का? म्हणजे धुकं आहे. एवढं विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलं, परंतु निसर्गाच्या समोर आम्ही फार छोटे होत अजून. निसर्गासोबत जुळूनच घ्यावं लागेल. आम्हाला निसर्गावर मात करायची. प्राण्या पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळून आहे. माणूस एकमेव प्राणी जो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. एखादा कावळा तुम्ही बघितलाय का? ओव्हरवेट झालाय, टेन्शन मध्ये आलाय, वजन वाढलंय, काय करू बा, आता चिरट्या घालतो, उद्यापासून डाएट, 2च धावे करायचे. मी माणसं सांगू किती, याचा डाएट फॉलो करू का, त्याचा करू का, हे करू का, ते. आम्ही निसर्गासोबत चालायलाच तयार नाही. निसर्गासोबत जुळून घ्या. गावाकडे जर मी गेलो ना साहेब, मला आजही आठवतंय, नदीला गुडघी टेकून मी पाणी पिलेलंय. तुम्ही तर 100% पिला असाल. आमचा काढलेला आमचा नाही. 10-15 वर्षापूर्वी गावाकडे गेल्यानंतर झऱ्याचं पाणी असं गुडघे टेकून जनावरासारखं पाणी पिलंय. आता पॅक बॉटल मधलं पाणी प्यायचं तर माणूस विचार करतोय, नीट आहे का बघा म्हणते. पुढे घेऊन चाललो आम्ही निसर्गाला. पोरांना तुमच्या आईला विचारा, तुमच्या वडिलांना विचारा. गावात जर गेलो, प्रत्येक घरात आंब्याची आडी होती आणि आंब्याच्या सीझन मध्ये सगळ्या पोरांचे शर्ट आंब्यानं भरलेले असायचे. बोराच्या सीझन मध्ये गेलात, 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली असायची. जांभळाच्या सीझन मध्ये गेलात, 2-4 पोरांची तरी हात गळ्यात असायचे. निसर्ग भरभरून देणारा होता. जुनी लोक लई शिकलेली नव्हती, पण शहाणी होती. आज्याच्या पंजाच्या स्मृती प्रित्यर्थ आमराई बिमराई करायची, झाडं लावायची. आता झाडं बिडे ना फक्त फॉर्मॅलिटी म्हणून लावली जातात. वाढदिवसाला झाड लावायचं, पेपरला फोटो आला, झाड गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तेच असतोय, झाड नवीन आणावं लागतं. आतापर्यंत एवढी झाडं लावली, आता पृष्ठभाग सुद्धा शिल्लक नसेल पृथ्वीवर. काय पद्धत आहे? सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. कुणाला फसवतोय आम्ही? निसर्गासोबत जुळून घ्या. नेपोलियन लाखोचं सैन्य घेऊन युरोपवरती गेला होता. शस्त्राच्या जोरावरती युरोप जिंकला, पण तिथे पिवळ्या तापाची साथ आली. पटापट सैन्य मारायला लागलं आणि नेपोलियनला परत माघारी फिरावं लागलं. शस्त्रांच्या जोरावरती युरोप जिंकता आला, पण शस्त्रांच्या जोरावरती पिवळ्या तापाच्या साथीसमोर त्याचं काही चाललं नाही. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला. पटापट जनावरं मरायला लागली.
जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लयाला गेले. चीनमध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, पटापट माणसं मरायला लागली, सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला की नाही चालत आमचं या सगळ्याच्या समोर. निसर्गाच्या समोर आम्ही फार छोटे आहोत, म्हणून निसर्गासोबत आम्हाला जुळून घेता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. ज्या दिवशी आम्हाला निसर्ग समजेल, आम्हाला समाज समजेल, आणि मग काय असेल ते अर्थकारण, 3 टप्प्यातून आम्हाला आमचं जगणं सुखी करावं लागेल, आनंदी करावं लागेल. एक, पहिला निसर्ग समजून घ्या. ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये प्रेम, आपुलकी. ज्ञानोबरायांनी शेकडो वर्षापूर्वी शब्द वापरलाय, मैत्र जीवांचे. आम्ही आता फ्रेंडशिप डे साजरे करायला, या पृथ्वीवरती जेवढे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ दे, ही ज्ञानोबरायांची अपेक्षा आहे. आणि मग काय असेल ते अर्थकारण. या 3 टप्प्यातून आम्हाला पुढे जावं लागेल. आणि समाज कशाने निर्माण होतो? समाजातला पहिला घटक आहे तुमचं कुटुंब. आम्ही समाज सुधारायला निघालोय आणि कुटुंबात आमचं कोण ऐकणार? नाती गोती मी याच्यासाठी म्हणतो जपा. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. करंगळीवरती ज्याला पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गडगड फिरवली असते, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आम्ही उलट केलं, नात्यांमध्ये पराक्रम गाजवले आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिली. परवा एक जण मला म्हणला, 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हणलं काय पराक्रम? 10 वर्ष झाली बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हणलं ती गेल्यावर अशी साडी बिडी घेऊन, शेवटची साडी थोडी भावाची असते, तिला कळतं का भाऊ आलाय रडतोय? गेल्यानंतर काही कळत नाही. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत जपा. आधीमध्ये एक आजोबा बसलेले होते, त्या नातवानं त्यांना आतापर्यंत 4 वेळा बाहेर नेले आणि ते 4ही वेळेस न रागवता त्याला घेऊन बाहेर गेले. एवढं प्रेम कोण करतं तुमच्यावरती? एका पोरानं आईला विचारलं, आई मला तुझे उपकार फेडायचे, काय करू? आई म्हणली, काय करू शकतो? गाडी बंगला काय देऊ सांग तुला? नोकर चाकर तुझ्या अकाउंटला पैसे घे. आई म्हणली, असलं काही करू नको, उपकार फेडायचे ना, आजच्या दिवस माझ्या शेजारी झोप. आई एवढंच आहे, लहानपणापासून तुझ्या शेजारी झोपतोय, आज तुझ्या शेजारी. आईच्या शेजारी अंथरून टाकलं, याचा डोळ्याला डोळा लागला आणि 10 मिनिटांना आई म्हणली, राजा तहान लागली, जरा तांब्याभर पाणी आणतो. याला आत्ताच झोप लागली होती, ते चिडूनच उठलं. पण तेवढं त्याला आठवलं, आईचे उपकार फेडायचे, आजच्या दिवस तर झोपायचे. तांब्याभर पाणी आणलं, आईच्या शेजारी नेऊन ठेवलं. आई म्हणली, मी घेईला नंतर. 10 मिनिटांनी याचा डोळ्याला डोळा लागला आणि आईचा हात तांब्याला लागला आणि सगळं पाणी आणतो ना. याला माहित होतं आजच्याच दिवस झोपायचं. आई आणतो की म्हणलं परत. त्यानं परत आणलं, आईनं दुसऱ्यांदा पाणी सांडवलं, तरी पोरगा काही बोलला नाही. आणि पहाट साखर झोपेत आईनं पुन्हा पाणी सांडवलं, ते चिडूनच उठलं. म्हणलं, ए आई तुला कळतं का नाही ग? सकाळी कामावर जायचं असतं, रात्रीतून 3दा पाणी सांडलंय. आई म्हणली, 3दा पाणी सांडलं तर चिडला होय? लहानपणी किती वेळा तू माझी साडी ओली केली? लग्ना कार्यात, पाहुण्या रावळ्यात कुठं नाही तू माझी साडी खराब केली, पण कधी मी चिडले नाही, रागवले नाही. आणि आता 3दा पाणी सांडलं तर तू रागवलं होय? लहानपणी आपण 1000 वेळा जरी प्रश्न विचारले ना, तरी बापानं आपल्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. बाबा हा चांदो मामाच का? आई ही हंबाच का? 10 वेळा आईने सांगितलं, बाबा ही हंबा आहे, हा चांदो मामा आहे. आणि म्हाताऱ्या माणसांनी एक प्रश्न 2दा विचारला तर आपण म्हणतो, आणि बाबा आताच सांगितलं होतं की 10 वेळा काय विचारताय? आता या आजोबांनी 4 वेळा तर नेले माझ्या समोर त्याला बाहेर. लक्षात घ्या, आजोबांची सगळी दुनियादारी आता करून झाली आहे. आजोबांचा शेवटचा मित्र जर कोण असेल त्यांच्या आयुष्यात तर त्यांचा नातू असतो. आणि नातवाला अजून जग बघायचंय. नातवाचा पहिला मित्र जर कोण असतो तर त्याचे आजोबा असतात. काय मजा आहे या नात्यांमधली. ही नात्यांमधली मजा घ्या, आनंद घ्या. ज्ञानोबाराय समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले हो. आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांनी विचारलं, नामदेवराया आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख का वाटावं? डोळ्यात पाणी का? नामदेवराय पुढे आले आणि निवृत्ती महाराजांना विचारतात, निवृत्ती दादा तुम्ही रडता का? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हणले, नामदेवराया आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच मुळी, पण भाऊ म्हणून
हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. काय म्हणायचं या प्रेमाला? ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी ताटी लावून बसले होते आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबरायांना ताटी उघडा. एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं आवाज दिला म्हणून ज्ञानोबरायांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर आला. काय प्रेम आहे बहीण भावामधलं. हे प्रेम आम्ही समजून घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, जोपर्यंत आपले स्पर्श आहेत ना तोपर्यंतच नाती आहेत. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली. घरातून पोरांनो बाहेर पडलात ना, आईच्या पायावर डोकं ठेवा. आई काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. बापाच्या फक्त पायाला हात लावा, बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. काय मजा आहे त्या स्पर्शामध्ये. एक गंमत सांगतो तुम्हाला. सुधामूर्ती ज्या घरात राहायच्या ते घर रेंटचं होतं आणि त्या रेंटच्या घराच्या शेजारीच एक प्राजक्ताचं झाड होतं. त्या लिहितात, मी अभ्यासाला खिडकीत बसायची. नीट ऐका. आणि त्या प्राजक्ताची फांदी खिडकीपाशी आलेली होती. मी त्या फांदीवरून हात फिरवायचे. आता त्या फांदीला माझ्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती. मी त्या झाडासोबत बोलायचे आणि ते झाड सुद्धा माझ्या संवादाला आता प्रतिसाद द्यायला लागलं होतं. मी जर बोलायला लागले तर कधीतरी पानांची सळसळ ऐकायला यायची, कधीतरी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा. पण घर रेंटचं होतं, कधीतरी सोडावं लागणार. आपण झाडाला सांगायला हवं की आता 2 दिवसांनी आम्ही घर सोडतोय, परत गाठभेट होईल की नाही मला माहित नाही. काळजावर दगड ठेवून मी झाडाला सांगितलं, आता परत भेट होईल की नाही याची खात्री नाही. पुढचे 2 दिवस न पानांची सळसळ ऐकायला आली, न प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. ते झाड अगदी गप्प गप्प झालं होतं. 2 दिवसांनी ती वेळ आली की आम्हाला आता घर सोडायचं. सगळं सामान गाडीत भरलं. आता मीही गाडीत बसणार. पण मला वाटलं आपण झाडाला भेटलं पाहिजे. मी भेटायला म्हणून गेले, बोलायला शब्द सुचले नाही. जाऊन मी तशीच त्या खोडाला मिठी मारली. डोळे गच्च झाले. गच्च झालेले डोळे मी 2 मिनिटांनी उघडले आणि बघते तर काय, बाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. ते झाड जणू माझं सांत्वन करत होतं, रडू नको, भेटू पुन्हा कधीतरी. मी शेवटचा टाटा बाय बाय केला आणि निघून गेले. गाडीत बसले आणि आम्ही सगळेजण निघून गेलो. 2 वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तरी विचारलं, का हो आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते अजून आहे का? तेव्हा कुणीतरी म्हटलं, झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहे. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली. ठराविक वयापर्यंत आपल्या लेकरांसोबत स्पर्श असला पाहिजे. आईनं जवळ घेणं आणि ओठ गालावर लावणं काय मजा आहे. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना सुद्धा फ्लाइंग किस द्यायला. चलो बाबा, 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाही. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला, तर लक्षात ठेवा, ठराविक वयापर्यंत स्पर्श ठेवा, संवाद ठेवा, मुलांसोबत भरभरून बोला, त्यांना चांगली पुस्तकं वाचायला द्या, चांगल्या कीर्तन प्रवचनांना घेऊन चला, त्यांना चांगल्या माणसांसोबत त्यांची ओळख करून द्या, त्यांना चांगले चित्रपट दाखवा, त्यांना चांगली गाणी ऐकवा. त्यांचं जगणं समृद्ध केवळ त्यांच्या गुणपत्रिकेला आलेली जी गुणांची सूज आहे यानं त्यांचं जगणं समृद्ध होणार नाहीये. मार्गांच्या पलीकडे जाऊन त्यांचं जगणं समृद्ध व्हावं, त्यांना जगण्याचा अर्थ कळावा, याच्यासाठी किमान चांगलं बोला. मुळातच आम्ही चांगलं बोलतच नाही. पोरांचं कौतुक करायला शिका. तुम्ही म्हणाल फक्त कौतुकच करायचं का? त्यांचे दोष सांगायचेच नाहीत का? दोष तुम्ही नाही सांगायचे तर कोण सांगणार? आईबापानच पोरांना दोष सांगायचे असतात आणि कौतुकही आईबापानच करायचं असतं. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे. कौतुक हे 4 चौघात करायचं असतं आणि दोष हे कानात सांगायचं असतं. आपण उलट करतो, 4 चौघात दोष सांगतो
आणि कौतुक कानात करतो. पाहुणे आल्यानंतर पोरांना नावं ठेवून उपयोग आहे का? ते कितीही खोडकर असलं ना, पाहुण्याच्या देखत म्हणायचं, दादा इतका हुशार आहे ना, दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जातोय, पाहुण्याच्या बुटात पाणी होतंय, लेसला लेस बन. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. म्हणून कौतुक हे 4 चौघात चांगलं बोलायचं. आतापर्यंत जे रामायण महाभारत झाले ना, ते चांगलं न बोलल्यामुळे झाले. शब्द शस्त्र आहे, ती जपून वापरा. तुकोबारायांना सांगावं लागलं, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची तर शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटो धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तुकाराम महाराजांनी शब्दांना धन म्हटलं, शब्दांना रत्न म्हटलं, पण शब्दांना शस्त्र म्हणायला सुद्धा विसरले नाही. म्हणून चांगलं बोला, कौतुक करा, गोड बोला. ज्ञानोबरायांनी सांगितलं कसं बोलावं. तुम्ही ज्ञानोबरायांची भाषा बघावं. ज्ञानोबरायांना उगाच आई म्हणत नाही. ज्ञानोबरायांची भाषाच मुळात आईची भाषा. तुम्ही म्हणाल आईची वडिलांची भाषा वेगळी असते का? हो, वेगळी आहे. वडील गणेश म्हणतात, आई गणू म्हणते. वडील बाळासाहेब म्हणतात, आई वाळू म्हणते. आई उकार लावते. ज्ञानोबराय उकाराची भाषा बोलतात. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. अवगुण शब्दाला ज्ञानोबांनी अवगुणू म्हणावं, त्याच्यापेक्षा काय प्रेम आहे. आपण नेहमी माणसाला नीट बोलत नाही. ज्ञानोबा अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात. कसं बोलावं? सास आणि मवा, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबरायांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आम्ही कसं बोलतो? पेशंट चेक करायला डॉक्टर आलते. डॉक्टर पेशंटला सांगत होते, चांगलं चांगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पडत आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतात. काय बोलतो आपण? डॉक्टरला वाटलं असं याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघू. काहीतरी अडचण. शब्द शस्त्र आहेत आणि तुमच्याकडे भरभरून वेळ आहे ना, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भार. वेळ आहे, उगाच कुणाची तरी निंदा नालस्ती करत बसू नका. हिने असं केलं, तिने काय घेणे आपल्याला. लक्षात ठेवा, आयुष्य हे बुमरँग आहे. तुम्ही असा चेंडू फेकून मारा भिंतीवर, जितक्या जोरात फेकून माराल तितक्या जोरात आपल्याकडे परत येणार. म्हणून पेरण चांगली असली पाहिजे. हरिपाठ लहानपणापासून आपण ऐकत आलो. हरिपाठातलं ध्रुवपद काय ज्ञानोबरायांच्या? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा म्हणायला खूप छान वाटतं, पण चिंतन केल्यावर लक्षात आलं कदाचित ज्ञानोबरायांना असं म्हणायचं असेल, तो आणि हा, तो हा, तो आणि हा एकमेकांपेक्षा वेगळा नाही. तुमच्या हृदयात असणारा हा आणि विटेवर उभा असणारा तो समजून घ्या. आम्हाला हा समजला, तो कळाला नाही. कित्येकांना तो समजला, आपल्या हृदयातही हा आहे हे समजलं नाही. हा चुकला तर तो चुकणार नाही. दोघही एकमेकांवर अवलंबून आहेत. नवे ते एकच आहेत. तुम्हाला गंमत सांगतो. एक शेतकरी आणि एक व्यापारी. शेतकऱ्याने व्यापाऱ्याकडे जायचं, किलोभर साखर तांदूळ काहीतरी घेऊन यायचं आणि त्याच्या बदल्यात त्याला किलोभर लोणी देऊन द्यायचं. वर्षानुवर्ष दोघांचा व्यवहार सुरू होता. काहीतरी 1 किलो सामान आणायचं आणि त्याच्या बदल्यात 1 किलो शेतकरी त्याला लोणी नेऊन द्यायचं. 9-10 वर्ष व्यवहार सुरू होता. कधीच व्यापाऱ्यानं शेतकऱ्याकडनं लोणी मोजून घेतलं नाही. 9-10 वर्षानंतर व्यापाऱ्याला वाटलं आपण लोणी मोजून घेतलं पाहिजे. पहिल्यांदा लोणी मोजलं आणि ते 900 ग्रॅम भरले. व्यापारी म्हणला किती फसवणूक झाली आपली. 10 वर्षात आपण मोजून घेतलं नाही. शेतकरी आज साखर घ्यायला आला, व्यापारी म्हणला अजिबात नाही, व्यवहार बंद. काय झालं म्हणलं? एवढे वर्ष आपला व्यवहार, तुझ्यावर विश्वास ठेवून कधी लोणी मोजून घेतलं नाही, आज पहिल्यांदाच मोजलं आणि ते 900 ग्रॅम भरलं. शेतकरी म्हणला मी बापरा आडानी माणूस, मला लय मोजमाप कळत नाही. माझ्याकडं फक्त तराजू आहे, माझ्याकडं माप नाही. तुम्ही दिलेली साखर मी एका पारड्यात ठेवतो. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्यावेळेस असं वाटेल ना ते आमच्या वाट्याला का, ते असंच का, त्यावेळेस अंतर्मनात डोकावून बघायचं आम्ही कुठेतरी चुकलेलो असतो. आयुष्यात कोणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं असेल
तर स्वतःच्या कर्माला घाबरा. कारण कर्म कधी ना कधी वसुलीला, आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. देव दयाळू आहे साहेब, देव लगेच माफ करून टाकतात. कर्म दयाळू नाही. ते फेडले. आता ते चित्रगुप्तांवर हिशोबच ठेवलेला नाही. पाप किती ते कुणाचा हिशोब ठेवून भारतच 140-45 कोटीला गेलाय. चित्रगुप्तानं सांगितलंय मी सगळं आउटसोर्स केलंय, खालीच फेडायचं, वरती येताना फक्त एनओसी घेऊन यायची, नीलचा दाखला दाखवायचा आणि मग एंट्री. आता खालीच फेडायचं सगळं, वर काहीही नाही. जे क्षण आयुष्यात वाट्याला आले ते आनंदानं जगायला शिका. आयुष्य परत आहे की नाही मला माहित नाही. श्वास थांबला की सगळं संपून जाणार आहे. देण्याची दान हातात ठेवा, औदार्य ठेवा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, नातीगोती जपा आणि प्रेमानं राहता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. आता शेवटचे 2 मिनिट घेतो. तुकोबारायांचा खूप गोड अभंग आहे. याल तर यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे घाटे तेने भरू नये पोटे. तुकाराम महाराज सांगतात आज तुम्ही सगळे माझ्या मागे चला, अमुक चला तमुक चला नाही, अवघे. काय मनाचं मोठेपण आहे. याल तर यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आणि काय सांगितलं, हळूहळू चाला, जरा दमन घ्या, कोणी कोणाशी न बोला. म्हणजे एकमेकाशी बोलू नका असं नाही, एकमेकाचा अहंकार एकमेकासमोर मांडू नका. आणि या वरवरच्या विषयांनी तुमचं पोट भरणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला अंतर्गत समाधानाकडे जावं लागेल. मला सांगा, डोळा नाही असा एखादा तर माणूस आपल्याला सापडतो, हात नाही असा एखादा तर माणूस सापडेल, पोट नाही असा माणूस आहे का? आणि आपली सगळी धडपड कशासाठी चाललेली आहे? पोटासाठी चाललेली आहे. मध्यंतरी मी दिल्लीला गेलो, 4 महाराष्ट्रातली माणसं भेटली. म्हणलं तू कुठला? सातारा. तू कुठला? सांगली. तू कुठला? कोल्हापूर. तू कुठला? पुण्यातला. म्हणलं दिल्लीत काय करताय? पोटासाठी आलो. आपली सगळी धडपड कशासाठी चालू आहे? पोटासाठी चालू आहे. आणि एवढी सगळी धडपड करून सुद्धा पोट भरलंय असा माणूस आहे का? पोट कधीच भरत नाही. रस्त्यावरती एक ट्रक चाललेला होता, तांदळाच्या गोण्या होत्या. 2 तांदळाच्या गोण्या खाली पडल्या रस्त्यावर आणि सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथे 4 मुंग्या आल्या. त्या मुंग्यांनी एक तांदूळ उचलला आणि आपल्या आपल्या वारुळाकडं निघून गेल्या. परत काय त्यांनी रस्त्याकडे वळून बघितलं नाही. तिथं 4 चिमण्या आल्या. त्यांनी 4 दाणे उचलले, आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर तिथं 4 गायी आल्या. वंजळवर तांदूळ त्यांनी पण खाल्ले, आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. आणि नंतर तिथं साहेब 4 माणसं आली. मी सांगू का तुम्ही सांगू? एक तांदळाचा दाणा उरला नाही आणि ते बघत होते ट्रक पुढे गेली. माणूस एकमेव प्राणी, भौतिक चीज गोष्टींनी त्याचं पोट भरत नाही. पण प्रेम समाधानाची गोष्ट आहे की तिनं पोट भरत. आईला तुम्ही सांगितलंय 2 वाजेपर्यंत येते ग, आल्यावर एकत्र जेवण करू. आई दारात वाट बघत बसली. 4 वाजले तरी पोरगी आली नाही. 4 वाजता पोरगी आली आणि पोरीनं सांगितलं आई जरा उशीर झाला, तू जेवली का ग? नाही बाई, तुझी वाट बघत बसले की. चल बरं आता पटकन जेवून घेऊ. आता कशाला जेवायचंय? तुला बघितलं आणि पोट भरलं. प्रेम ही अशी गोष्ट आहे. इतर भौतिक गोष्टींनी माणसाचं पोट कधीच भरू शकत नाही. 1 BHK असला तर वाटतंय 2 BHK पाहिजे, 2 BHK असला तर वाटतंय 4 BHK पाहिजे, 1 झाला तर वाटतंय 2 पाहिजे, 2 झाले तर वाटतंय 4 पाहिजे. पोट भरत नाही माणसाचं. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. याचा अर्थ मी प्रगती करू नका असं म्हणत नाही. प्रगती केलीच पाहिजे. पैसे कमवू नका या मताचं तर मी अजिबात नाही. पैसे वर जात नाहीत वगैरे वगैरे सांगून कुणीही कुणाला, तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याच्या फंदात पडू नये. पैसे जरूर कमवा, फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढ्या मार्गाने कमवा आणि त्याचा आनंद घ्या. शेवटचे 2 मिनिट घेतो आता. मी एक किस्सा वाचला, लेखकानं खूप सुंदर लिहिलं. मी का म्हणतो माहितीये, घरात म्हातारी माणसं पाहिजे. त्यांच्याकडे ते ताऊन सुलाखून इथपर्यंत आलेले.
त्यांच्या गाठीचे जे अनुभव आहेत ना, ते कोणत्या पुस्तकात कदाचित आपल्याला वाचून सापडणार नाही. एक एसटी होती, लोणावळ्याच्या स्टँडला थांबली. एसटीतून एक पोरगा उतरला. तिथे एक आजी भुईमुगाच्या शेंगा विकत होती. तो तिथे गेला, आजीकडनं शेंगा घेतल्या आणि एसटीत येऊन खात बसला होता. त्यानं खिडकीतनं बाहेर बघितलं. ज्या आजीकडनं शेंगा घेतल्या ती आजी अशी लंगडत लंगडत एसटीकडे येत होती. हा ज्या एसटीत बसला त्याच एसटीत आजी आली. आजीची भिरभिरती नजर काहीतरी शोधतच होती. आजीची याची नजरानजर झाली आणि आजी म्हणली, हे बाबा घावला एकदाचा, ये इकडं. पोरगं घाबरतच गेलं. म्हणलं, आजी माझं काही चुकलं का? बाबा तुझं काही चुकलं नाही. शेंगा घेतल्या आणि एसटीला पळत आला आणि तुझे 4 आणे राहिली की म्हणली माझ्याकडे. तुझे 4 आणे परत करायला इथपर्यंत आले. आजी लंगडत लंगडत इथं आली. बाबा तुझे 4 आणे जर माझ्याकडे राहिले असते तर ते परत करायला मला पुन्हा जन्म घ्यावा लागला असता. कुणाचे 4 आणे सुद्धा आपल्याकडे राहू नये असा विचार करणारी माणसं या जगात आहे. पोरगा म्हणला, आजी 4 आणे द्यायला एवढ्या लांब आली आणि तुझ्या शेंगाची पाटी उघडी ठेवली होय, तुझ्या शेंगा कोणी नेल्या मग? त्याच्यावर आजी म्हणती, आंधळ्याची गुरं देव राखत असतो. कोण आलंय माझ्या शेंगा न्यायला? आजी नसती गाठभेट झाली तर हे 4 आणे एखाद्या गरीबाला देऊन टाकायचे. त्यावर म्हातारी म्हणती, लोकाच्या पैशावर पुण्य नाही कमवते. तुझे 4 आणे तुला राहू दे, माझ्याकडे येतील तेवढ्या. शिकायचं हे सगळं. हे शिकण्यासाठी घरात म्हातारी माणसं असावी लागतात. आजीनंच जवळ घ्यायचं असतं, राम आणि कृष्ण सांगायचं असतो. आजोबांनीच जवळ घ्यायचं असतं आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगायचे असतात. त्यासाठी घरातल्या माणसांना जपा. माणसांनी जगणं समृद्ध होतं. साधनं वापरण्यासाठी असतात आणि माणसं जपण्यासाठी असतात. आपण माणसांना वापरतो आणि साधनांना जपतो. साधनं जर संपली तर परत घेता येतील, परत मिळवता येतील. माणसं संपली की परत सापडत नाही. म्हणून माणसांना जपा, एवढीच आशा या निमित्ताने व्यक्त करतो. खूप सुंदर आयुष्य जगा. मी माझ्या प्रत्येक भाषणाच्या शेवटी सांगत असतो, छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. माझं घर पत्र्याचं होतं. कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कारट्या नशिबवान आहेस, तू पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो, का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय. वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. पुण्यात शिकायला आलो. 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा जेवणाचा डबा यायचा. 9:30 वाजता जर पुण्यात डबा येत होता, आईनं 6च्या गाडीनं दिला असेल साहेब. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही. माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी डबा तयार करते. काय प्रेम. आणि डबे फडक्यात यायचे हो, आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके नगरला जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. तो आनंद आम्हाला आमच्या आयुष्यात शोधता येईल का याच्यासाठी प्रयत्न करा आणि हसत राहा. मी प्रत्येक भाषणाच्या शेवटी सांगतो, हसत राहा. माणसालाच हसता येतं, जनावरांना हसता येते का? शिनकूर करायला आजी गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय का? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? पोरांनो, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलं? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करेल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. No once more, no retake for any moment. So please, 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 dear friends, keep smiling. Thanks a lot.